नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत मटर आणि पनीर मिक्स भाजी. तर ही खूप सोपी आणि खूप स्वादिष्ट अशी असते. तर तुम्हाला ही कशी बनवायची आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत. मग चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी. येथे मी वाटाणे घेतलेला आहे. सध्या मार्केटमध्ये खूप सारे वाटाणे मिळत आहेत. तर येथे मी कोवळे वाटाणे घेतलेले आहे. शेंगामध्ये जे असतात ते वाटाणे घेतलेले आहेत आणि हे थोडेसे आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. यानंतर ह्या तेलामध्ये आपल्याला पनीर पण फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय केल्याने छान लागते, टेस्टी लागते. तुम्ही यामध्ये थोडंसं हळद किंवा मीठ घातलं तरी चालेल. आणि आता हे आपलं पनीर फ्राय झालेलं आहे. आता हे काढून घेऊया. जास्त पण लाल करायचं नाही, थोडंसं हलकंसंच आपल्याला हे ब्राऊन कलर येईपर्यंत थोडंसं याला परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे. पाणी घातल्याने ते चिटकत नाही पनीर आणि ते कडक पण बनत नाही. त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. आपल्याला असा कट करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा तेलात हलकासा. यानंतर मी 4 ते 5 तुकडे अद्रकचे घातलेले आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आणि इथे थोडंसं खोबरं घालूया. अर्धा वाटी खोबरं घालायचं किस केलेलं. तुम्हाला हवं असलं तुम्ही खोबरं घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. आता हे आपल्याला हलकंसं भाजायचं आहे आणि यामध्ये एक टोमॅटो, मोठ्या आकाराचा टोमॅटो आपल्याला कट करून घालायचा आहे आणि छान असं परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता छान परतवून झालेलं आहे. आता आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया. तुम्ही या पद्धतीचा वापर करून बघा, तुम्हाला खूप सोपं जाईल आणि मसाला पटकन परतवून होईल आणि यामध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही. आता इथे मी कढईमध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे तेलामध्ये फोडणीसाठी आणि यामध्ये आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला आपला हा 5 ते 10 मिनटं सहज लागते परतवण्यासाठी. येथे मी 1 टेबलस्पून धनिया पावडर घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर घालायचं आहे, लाल मिरची पावडर. तुम्हाला हवं असलं तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. येथे 2 चमचे मी गरम मसाला घालते आहे. गरम मसाला जर नसेल तर तुम्ही पनीर मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपण येथे हळद घालूया आणि तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. येथे पाण्याचा वापर आपण केलेला नाही आहे, तर त्यामुळे पटकन आपला मसाला परतून झालेला आहे. आता येथे मी मलाई वापरणार आहे. तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा मलाईचा वापर करू शकता आणि दोन्ही पण नसेल तर नाही घातली तरी चालेल. येथे माझ्याकडे मलाई होती म्हणून मी मलाई घातलेली आहे. आता येथे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे परतवून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या भांड्याने आपण मसाला दळून घेतलेला आहे त्या भांड्याने आपण पाणी घालायचं. भांडं आपण धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी पाणी घालूया, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि हे 5 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे मसाला पाण्यामध्ये. 5 मिनिटांनी आपण बघू शकतो येथे आपला मसाला घट्ट झालेला आहे आणि हा मसाला आपला शिजवून पण झालेला आहे. तर आपला हा मसाला तेल सोडत आहे. तर आता आपण यामध्ये पनीर घालायचे आणि वाटाणे घालायचे आहे. तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा तुम्हाला फक्त अंगे रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी घालायची गरज नाही आहे. अशी खूप सुंदर आणि स्वादिष्ट बनणार आहे आणि बनलेली पण आहे. तुम्ही खाऊन बघा, ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि याच पद्धतीने नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी मस्त खा आणि खुश रहा. धन्यवाद.